हॅलो मित्रांनो, आज आपण 10 बोर्ड सीईटीचा नेक्स्ट सेशन घेणार आहे। तर आजचा आपला टॉपिक आहे ग्रॅव्हिटेशन, सायन्स 1 चा फर्स्ट टॉपिक। तर आपण यामध्ये फर्स्ट क्वेश्चन बघणार आहे। तर तुम्हाला माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा मीनिंग काय होतो किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्सशी रिलेटेड कन्सेप्ट काय आहे? एनी ऑब्जेक्ट which is thrown in upward direction, it always attracted by the earth, its direction is always vertically downward। आणि हा जो फोर्स असतो तो नेहमी सेंटर कडे वर्क करतोय। द अर्थ ऑलवेज अट्रॅक्ट ईच ऑब्जेक्ट टुवर्ड्स द सेंटर अँड इट्स डायरेक्शन इज व्हर्टिकली डाउनवर्ड। तर तीन गोष्टी आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कुठे वर्क करतोय? टुवर्ड्स द सेंटर, हा सेंटर पार्ट इथे वर्क करतोय आणि त्याची डायरेक्शन आहे व्हर्टिकली डाउनवर्ड। देन तुम्हाला माहिती युनिव्हर्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, यामध्ये स्टेटमेंट काय सांगितलंय? द फोर्स ऑफ attraction is always present between two objects किंवा any two object in the universe, they attract each other with a specific force. This force is directly proportional to product of mass and inversely proportional to the square of the distance between them. आता inverse proportion चा मीनिंग काय होतं? इन्व्हर्स म्हणजे काय? as distance increases, distance increase होत आहे, the attractive force decreases, त्यांच्यामधला जो फोर्स आहे तो डिक्रीज होत आहे। let the mass capital M and let the mass small m for these two objects and the distance between them is a d, then force of attraction between these two objects is inversely proportional to d square, F is inversely proportional to d square, inverse proportional है। now initial force is F1, then distance is d, then when final force is F2, when distance becomes 3d। जर या दोन्ही ऑब्जेक्ट मधला डिस्टन्स 3d होत आहे, 3 टाइम्स होत आहे, तर जर या ऑब्जेक्ट मधला डिस्टन्स काय होत आहे? 3 टाइम्स होत आहे, तर यामध्ये फोर्स काय असेल आपण फाइंड करतोय। बोर्डला क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, बोर्डच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे, म्हणजे एंट्रन्सला पण विचारला जाऊ शकतो, कारण हा ट्रिकी क्वेश्चन आहे। बऱ्याच वेळेस मुलांचे 100% यामध्ये मिस्टेक होत आहे, तर आपण बघूया हा कसा सॉल्व्ह करायचा आहे। इफ इनिशियल डिस्टन्स इज d, then initial force is F1, when distance become thrice, triple, thrice आणि ट्रिपल म्हणजे 3 टाइम्स, then what is the force? फोर्स आपण फाइंड करणार आहे, this force is F2। आता इन्व्हर्स प्रोपोर्शन तुम्हाला काय माहिती आहे? इन्व्हर्स किंवा इनडायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये प्रोडक्ट ऑफ टू क्वांटिटीज रिमेन्स कॉन्स्टंट, मीन्स फायनल फोर्स इंटू डिस्टन्स, इनिशियल फोर्स इंटू डिस्टन्स, तर यांचं मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट राहणार आहे। इनिशियल फोर्स F1 मल्टीप्लाय बाय डिस्टन्स स्क्वेअर d स्क्वेअर, फायनल फोर्स F2 मल्टीप्लाय बाय डिस्टन्स 3d स्क्वेअर, 3d चा स्क्वेअर होतो 9d स्क्वेअर, 9d स्क्वेअर मल्टीप्लाइड बिकम्स डिवाइड, d स्क्वेअर कॅन्सल होतो, तर F1 upon 9 किंवा F1 मल्टीप्लाय बाय 1 upon 9, therefore फायनल फोर्स इज F1 मल्टीप्लाय बाय 1 upon 9। तर आपल्याला काय कळालं यावरून बघा, इफ डिस्टन्स बिकम्स 3 टाइम्स और ट्रिपल, द डिस्टन्स इनक्रीज होता है, as distance increases the attractive force decreases। तर हा फोर्स डिक्रीज होतोय कारण हे इन्व्हर्स प्रोपोर्शन आहे, तर हा फोर्स डिक्रीज होणार आहे। किती टाइम्स डिक्रीज होतोय? 1 upon 9। इफ डिस्टन्स बिकम्स 3 टाइम्स और ट्रिपल, देन द फोर्स इज 1 upon 9 टाइम्स। फोर्स किती होतोय? 1 upon 9 टाइम्स। तर हा फोर्स 1 upon 9 टाइम्स होतोय। तर आता हे तुम्ही लर्न कसं करणार किंवा लक्षात कसं ठेवणार? आपल्याला एक्झामला एवढ्या स्टेप्स एवढे कॅल्क्युलेशन लिहायचे नाहीये, फक्त एवढं आठवायचं आहे F इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू d स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स। मग काय करायचं? डिस्टन्स ट्रिपल्ड होतोय, 3 चा स्क्वेअर करा 9, 9 चा रेसिप्रोकल 1 upon 9, आलाय आन्सर। 3 चा स्क्वेअर 9, 9 चा रेसिप्रोकल 1 upon 9, दिस इज द आन्सर। जर डिस्टन्स डबल होते त्या केस मध्ये, इफ डिस्टन्स बिकम 2 टाइम्स और डबल होतं डिस्टन्स, त्या केस मध्ये काय करायचं? 2 चा स्क्वेअर 4, 4 चा रेसिप्रोकल 1 upon 4, देन द फोर्स बिकम 1 upon 4 टाइम्स, तर फायनल फोर्स 1 upon 4 टाइम होणार आहे। तर सेम हाच रूल आपण या क्वेश्चन नंबर 3 साठी लागू करणार आहे, म्हणजे रेडियस साठी। इफ रेडियस बिकम्स हाफ, देन व्हाट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा सॉरी वेट, व्हाट इज द वेट? W म्हणजे W चा मीनिंग काय? तो वेट, वेट म्हणजे फोर्स by which any object it is pulled by the gravitational force by the earth। W is equal to F which is equal to mass into gravitational acceleration, W is equal to F which is equal to mg। तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे की जर अर्थची रेडियस हाफ होते तर वेट वरती काय इफेक्ट होतो? वेट म्हणजे तो फोर्स आहे, तर फोर्स आपण F1 कन्सिडर करू when initial radius is r, when radius become r upon 2, the final force किंवा फायनल वेट इज F2। याला F1 F2 किंवा W1 W2 म्हणू, त्याचा मीनिंग काय होणार आहे? सेमच होणार आहे। आता सेम आहे बघा, F इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द रेडियस, F इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स, इथे पण तोच रूल अप्लाय होत आहे। इफ द रेडियस बिकम हाफ, हाफ चा स्क्वेअर करा 1 upon 2 चा स्क्वेअर 1 upon 4, 1 upon 4 चा रेसिप्रोकल काय होतो? 4, देन द वेट और फोर्स बिकम 4 टाइम्स।
काय करायचं आहे, डिस्टन्स किंवा रेडियस त्याचा स्क्वेअर करायचा, स्क्वेअर केल्यानंतर रेसिप्रोकल जो येतोय तो आन्सर असणार आहे, तो फोर्स असणार आहे, वेट असणार आहे. तर दोन्ही एक्झाम्पल सेम टाईपचे, यामध्ये काहीच डिफरन्स नाहीये, आपण सेम लॉजिक अप्लाय करतोय. आणि आता तुम्हाला कळालंय की विदाउट एक्सप्रेशन लिहिता किंवा विदाउट कॅल्क्युलेशन करता पण आपण हा डायरेक्ट लिहू शकतो. एक सिंपल एक्झाम्पल आहे, याचे तुम्हाला फुल मार्क्स मिळतील. सीईटीला हा क्वेश्चन विचारलाच जाईल, कारण हा ट्रिकी क्वेश्चन आहे, बऱ्याच वेळेस मिस्टेक यामध्येच होते. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे 4 नंबर, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट. तुम्हाला माहिती आहे F = G m1 m2 upon d square. तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मास अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. इथे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट घ्यायचा आहे. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट G = 6.67 into 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम. पर किलोग्राम म्हणजे किलोग्राम स्क्वेअर डिवाइड येतो, किलोग्राम स्क्वेअर, किलोग्रामचा इंडेक्स 2 आहे आणि न्यूमरेटरला जाताना -2 होतो. किलोग्राम स्क्वेअर इथे पॉझिटिव्ह आहे, +2 वरती जाताना तो -2 येतो. तर तुम्हाला इथे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट साठी काय लक्षात ठेवायचं आहे, जो युनिट येतो न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन किलोग्राम स्क्वेअर. तर न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्राम रेज टू -2, हा वरती जाताना काय येतो -2. तुम्हाला रूल ऑफ इंडक्सेस माहिती आहे, जो एखादा समजा 1/x² आहे तर तो वरती जाताना x⁻² होतोय, तसा किलोग्राम रेज टू -2. हे दोन्ही युनिट सेम आहे, दोन्ही लर्न करून ठेवा. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन असा विचारलेला आहे, व्हॉट विल बी द फोर्स ऑफ अट्रॅक्शन, what will be the force of attraction between two objects when their masses is unit and distance is also unit. तर तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, F = G m1 m2 upon d square. m1 m2 हे मास ऑफ टू ऑब्जेक्ट आहे, d इज द डिस्टन्स बिटवीन देम. देन इथे काय होतंय बघा, मास दोघांचे 1 आहे, 1 आपण किलोग्राम कन्सिडर करू, डिस्टन्स 1 मीटर कन्सिडर करू, मग हा पार्ट पूर्ण 1 होतोय. देन फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज इक्वल टू कशाबद्दल आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज इक्वल टू G म्हणजे काय, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. तर F = G. तर G हे जो ऑप्शन आहे ते करेक्ट आहे. नाउ एक क्वेश्चन असा विचारलेला आहे, तुम्हाला माहिती आहे की F इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू d स्क्वेअर. हे आपल्याला माहिती आहे. ऍज डिस्टन्स इन्क्रीजेस बिटवीन टू ऑब्जेक्ट देन फोर्स ऑफ अट्रॅक्शन डिक्रीजेस. आता असं विचारलेलं आहे, जर एखादा ऑब्जेक्ट अर्थच्या आउटसाइड असेल, इफ एनी ऑब्जेक्ट इज प्रेझेंट एक्सटर्नल पार्ट और आउटसाइड द अर्थ, एखादा ऑब्जेक्ट अर्थच्या आउटसाइड मध्ये, देन व्हॉट विल बी दिस एक्सप्रेशन बिकम्स. हे एक्सप्रेशन मध्ये काय चेंजेस होतात, F इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू d स्क्वेअर. तर d ची व्हॅल्यू बघा काय, डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट, रेडियस प्लस दिस हाईट, r प्लस h, चेंजेस काय झाले, r प्लस h. देयरफॉर F इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू r प्लस h स्क्वेअर असं होतंय. आणि अजून एक पार्ट विचारलेला आहे तुम्हाला, मेन ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन माहिती असेल. ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन इज इक्वल टू कॅपिटल Gm अपॉन r स्क्वेअर. G इज ग्रॅव्हिटेशनल युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, m इज मास ऑफ अर्थ अँड रेडियस ऑफ द अर्थ. तर जेव्हा सरफेस वरती एखादा ऑब्जेक्ट असतो तेव्हा रेडियसचा विचार करतोय आपण, इथून तो सेंटर पासून तर सरफेस वरती तो ऑब्जेक्ट आहे, तर हा पार्ट रेडियस आहे, तर इथे रेडियस येते. पण जर तो ऑब्जेक्ट अर्थच्या आउटसाइड मध्ये, तर ही हाईट कन्सिडर करतो आपण r प्लस h. This r is replaced by r plus h bracket square. Therefore, gravitational acceleration is equal to Gm upon r plus h bracket square. हे लक्षात ठेवा. हे दोन्ही गोष्टी एकच क्वेश्चन म्हणजे डिफरंट क्वेश्चन मध्ये विचारलेले आहेत. What will happen when any object is present in external or outside part of the earth? म्हणजे स्पेस मध्ये प्रेझेंट आहे, आपण काय लिहिणार, this d is replaced by r plus h square. Then F is proportional, inversely proportional to r plus h square. And gravitational acceleration चं एक्सप्रेशन काय होतं, Gm upon capital Gm upon r plus h bracket square. हा एक सिंपल क्वेश्चन आहे, तुम्हाला लॉजिकली विचारलेले आहे, तेव्हा ही डायग्राम ड्रॉ करून आपण असं लॉजिक अप्लाय करू शकतो. आता पुढचा पार्ट आहे महत्त्वाचा क्वेश्चन, जो एंट्रन्सला येऊच शकतो. तर हा क्वेश्चन रिलेटेड आहे द वेट ऑफ द ऑब्जेक्ट ऑन द अर्थ अँड ऑन द मून. तर दोन वेगवेगळ्या गोष्टी, एका ऑब्जेक्टचं वेट कन्सिडर करतोय आपण, ते अर्थ वरती आणि मून वरती, तर काय चेंजेस होतोय बघा. आता सिंपल आहे, तुम्हाला वेट ही कन्सेप्ट माहिती. वेट इज रिलेटेड टू, वेट इज इक्वल टू फोर्स बाय विच द एनी प्लॅनेट और अर्थ which pulled the object towards itself. W is equal to F, which is equal to mg. समजा हा ऑब्जेक्ट हँग केलेला आहे, एक अशी दोरी त्याला बांधलेली आहे, स्ट्रिंगने टाय केलेला आहे, त्याला हँग केलेलं आहे. या ऑब्जेक्ट वरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होतोय, तर मास इनटू ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन F is equal to mg, W is equal to F, which is equal to mg. हा फॉर्म्युला आहे. तर आता बघा, तुम्हाला माहित असेल ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन ऑफ द मून is 1/6 times of the gravitational acceleration of the earth.
अर्थचं जेवढं ऍक्सिलरेशन आहे, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन 9.8 आहे, 9.78 आहे, तर त्याच्या 1/6 टाइम मूनचं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन. याचं मेन रिझन काय माहिती का? दोघांची जर साईज बघितली तर अर्थचं मास ग्रेटर आहे, मूनचं मास काय आहे, लोअर आहे. लक्षात येतंय? तर ज्याचं मास ग्रेटर त्याचं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन ग्रेटर असणार आहे. मग आपण हा फॉर्म्युला असा तयार करू, 6 हा डिवाइड येतो, हा काय होतो, जीएम ला मल्टिप्लाय होतो. जीएम इज ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन ऑफ मून, एम फॉर मून, जीई, ई फॉर अर्थ, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन ऑफ द अर्थ. जीई इज इक्वल टू 6 डिवाइड आहे, राइट लेफ्ट साइड ला मल्टिप्लाय होतो, जीई इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय बाय जीएम. आता आपल्याला हे कळालं की ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन ऑफ द अर्थ इज 6 टाइम्स द ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन ऑफ मून. तर जीएम च्या 6 टाइम्स येतोय. सेम फॉर्म्युला वेट साठी लागू होतोय. काय येतो, W इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय बाय WM. म्हणजे काय, वेट ऑफ एनी ऑब्जेक्ट ऑन द अर्थ इज इक्वल टू 6 टाइम्स द वेट ऑफ एनी ऑब्जेक्ट ऑन दॅट मून. मून वरती जेवढं वेट भरणार आहे त्याच्या 6 टाइम्स मून जास्त, 6 टाइम्स जास्त वेट आपल्या अर्थ वरती भरणार आहे. समजून घ्या की इथे वेट 6 न्यूटन आहे, मून वरती काय जो वेट आहे म्हणजे फोर्स आहे तो 6 न्यूटन आहे. आपल्या इथे त्याचं 6 टाइम्स करायचं आहे. 6 6 चा किती होतोय, 36. तर तो 6 टाइम्स होतोय. तर आता तुमचा हा पार्ट लक्षात आला असेल. तर आता दोन गोष्टी आपण डायरेक्ट काय करू, विदाउट एनी, म्हणजे आपण फॉर्म्युला आपल्या समोर आहे फॉर्म्युला, पण आपण लॉजिकली काय ओरली कॅल्क्युलेशन करणार आहे. तर बघा, अर्थ फर्स्ट क्वेश्चन आहे, इथे 1 नंबर लिहिलेला आहे. फर्स्ट क्वेश्चन, अर्थ द वेट ऑफ ऑब्जेक्ट इज 60 न्यूटन, व्हॉट इज द वेट ऑन द मून. आता बघा सिंपल आहे, तुमच्या समोर हे दोन डायग्राम ड्रॉ केलेली, अर्थ हा दाखवलेला आहे आणि मून, त्यावरती दोन ऑब्जेक्ट दाखवलेले, सेम ऑब्जेक्ट दाखवलेला आहे. तर अर्थचं जर अर्थ वरती जर वेट दिलेलं आहे तर त्याला 6 ने डिवाइड करायचं आहे, मून वरती वेट मिळेल आपल्याला. तर जेव्हा आपण स्मॉलर पार्ट फाइंड करतो तेव्हा डिवाइड करायचं आहे. अर्थ वरती 60 न्यूटन वेट आहे, मग इथे 6 ने डिवाइड करू आपण. 6 ने डिवाइड केल्यानंतर आन्सर काय येतो, 6. आपला फॉर्म्युला काय होता की आपण फॉर्म्युला हा तयार केलेला आहे की वेट ऑफ एनी ऑब्जेक्ट ऑन द अर्थ इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय बाय वेट ऑफ एनी ऑब्जेक्ट ऑन द मून. तर 60 न्यूटनला 6 ने डिवाइड करून इथे आन्सर काय येतंय, 10 न्यूटन. दिस विल बी 10 न्यूटन. हे काय होतंय, 10 न्यूटन. 10 6 चा काय होतंय, 60. सिंपल आहे. देन वेट फाइंड द वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन द अर्थ. अर्थ वरती ते वेट फाइंड करायचंय. इथे आन्सर काय लिहिले बघूया आपण. मून वरती वेट दिलेले आहे 14. तर 14 6 चा इथे मल्टिप्लाय करायचंय. 14 6 चा किती होतंय, 84. इथे 84 होतंय. म्हणजे लक्षात आलंय, जर इथे अर्थ वरती वेट दिलेलं आहे तर डिवाइड करायचं मूनचं फाइंड करताना. मून वरती वेट दिलेलं आहे तर ते मल्टिप्लाय करायचंय. तर हा फॉर्म्युला लर्न करून ठेवा, WE इज इक्वल टू 6 इंटू WM. हा एक सिंपल फॉर्म्युला आहे, याने तुम्हाला या टाइपचा ओरली पण क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. म्हणजे मून वरती जे वेट आहे त्याच्या 6 टाइम्स करायचं, डायरेक्ट अर्थ वरती वेट मिळणार आहे आपल्याला. हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो कारण हा ट्रिकी क्वेश्चन आहे आणि हा प्रॅक्टिकली आपण म्हणू शकतो ऍप्लिकेशन सारखा क्वेश्चन आहे. आता क्वेश्चन नंबर 1, आपण एक प्रॅक्टिकल क्वेश्चन आहे. जर तुम्हाला खरंच बेसिक कन्सेप्ट माहिती आहे तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. तर हा क्वेश्चन बघा काय, M0 इट इज द मास ऑफ द एनी प्लॅनेट, देन D इज द डायमीटर ऑफ दॅट प्लॅनेट. D काय, त्याचा डायमीटर आहे. तर तुम्हाला माहिती आहे रेडियस काय असते, रेडियस इज इक्वल टू डायमीटर डिवाइडेड बाय 2. रेडियस काय असते, डायमीटर डिवाइडेड बाय 2. तर डायमीटरला 2 ने डिवाइड करून त्याचा हाफ करून आपल्याला रेडियस मिळते. तर हा पार्ट आपल्याला माहिती आहे. तर इथे काय विचारलेलं आहे बघा, देन व्हॉट इज द G, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन ऑफ दिस प्लॅनेट. या प्लॅनेटचं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन काय असेल, G कसं फाइंड करतो, gm/r². gm/r². इथे r यायला पाहिजे. r म्हणजे काय असते, रेडियस. तर रेडियस आहे, तर या रेडियसच्या जागेवर आपण काय सबस्टिट्यूट केलेलं आहे, रेडियस इज रिप्लेस बाय डायमीटर डिवाइडेड बाय 2. रेडियसचा फॉर्म्युला सबस्टिट्यूट केला आहे, gm/r². r² च्या जागेवर d/2 त्याचा स्क्वेअर करायचा आहे. d चा स्क्वेअर होतो d² आणि 2 चा स्क्वेअर 4. 4 डिवाइड वरती न्यूमरेटरला मल्टिप्लाय होतंय. तर 4 into gm/d². तर ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन फॉर दिस प्लॅनेट इज इक्वल टू 4 into gm/d². तर आतापर्यंत आपण लॉजिकली असे एक्झाम्पल बघितलेले आहेत की ते आपण ओरली पण सॉल्व्ह करू शकतो. याच्या आपण ट्रिक्स पण बघितलेल्या आहे आणि सगळे बेसिक क्वेश्चन आहे. याच्यामध्ये लॉज आहे, फॉर्म्युले, सगळे फॉर्म्युलाचे ऍप्लिकेशन आहे. तर तुम्हाला बेसिकली हा जो चॅप्टर आहे याच्यामध्ये असं होऊ शकतं की मे बी समजा 2 क्वेश्चन येत आहे, एक थिअरॉटिकल येऊ शकतो आणि एक असा लॉजिकल किंवा एखादे न्यूमेरिकल एक्झाम्पल विचारला जाऊ शकतो. तर हा टॉपिक खूप सिंपल आहे, याची पण तुम्ही चांगली तयारी करा. नक्कीच तुम्हाला यामध्ये पण चांगले मार्क्स मिळू शकतात. ओके, आपण आता नेक्स्ट पार्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 9.
तर क्वेश्चन नंबर 9 मध्ये एक स्टेटमेंट दिलेले आहे आणि तुम्हाला करेक्ट ऑप्शन आयडेंटिफाय करायचं आहे. अ बॉय इज व्हर्लिंग अ स्टोन tied to a string in a horizontal circular path. If the string break, then the stone will move in which direction? जर समजा तुम्हाला दिसतंय की एक पर्सन काय करतोय, एक स्ट्रिंगला स्टोन काय केलेला आहे, टाय केलेला आहे आणि तो सर्क्युलर डायरेक्शन मध्ये काय करतोय, मूव्ह करतोय. समजा ती थ्रेड काय होते, ब्रेक होते, स्ट्रिंग ब्रेक होते. हा जो स्टोन आहे कोणत्या डायरेक्शन मध्ये जातोय, दिस स्टोन विल बी फॉलो द टँजेन्शियल पाथ. तो कसा जाणार आहे, टँजेन्शियल डायरेक्शन, त्याची डायरेक्शन टँजेन्शियल असेल. द नेक्स्ट क्वेश्चन, the tidal waves in the sea primarily due to gravitational effect of. आता टायडल बघा आपल्या इथे लो टाइड हाय टाइड क्रिएट होत आहे. तर हाय टाइड कशामुळे होत आहे, हे टायडल जो इफेक्ट आहे याच्यावरती मेन जो फोर्स आहे तो कोण अप्लाय करतोय. तर तुम्हाला माहिती आहे आपण न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन यामध्ये बघितलंय, टू ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स ऑलवेज अट्रॅक्टेड बाय डेफिनाइट फोर्स. काहीतरी फोर्स असतो त्यामध्ये. जसं अर्थ मूनला पुल करतोय तसं मून पण अर्थला काय करते, पुल करते. फक्त मूनचं मास कमी आहे म्हणून काय की अर्थ त्याच्याकडे डायरेक्टली अट्रॅक्ट होत नाहीये. तर इथे दोन्ही एकमेकांवरती फोर्स अप्लाय करताय. मूनचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे अर्थवरती अप्लाय होतोय त्याचा इफेक्ट होतोय की आपल्याला हाय टाइड आणि लो टाइड हा इफेक्ट बघायला मिळतोय. तर टायडल वेव्स इन द सी आर प्रायमरीली ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल इफेक्ट ऑफ मून ऑन द अर्थ. तर मूनचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो अर्थवरती अप्लाय होतोय आणि त्यामुळे काय होत आहे की या हाय टाइड किंवा टायडल इफेक्ट आपण बघू शकतो. देन केप्लर्स थर्ड लॉचं स्टेटमेंट तुम्हाला माहिती आहे. तर आपण हे बघितलं होतं केप्लर्स फर्स्ट लॉ मध्ये काय बघितलं होतं की सेंटरला सन असतो आणि इथे इलिप्टिकल पाथवे कोण फॉलो करतो, पर्टिक्युलर जो प्लॅनेट येतो. तर प्लॅनेट फॉलो द इलिप्टिकल पाथवे असतो त्याचा आणि सेंटरला काय असतो, सन. आणि तो इक्वल टाइम इंटरवल मध्ये इक्वल एरिया काय करतोय, स्वीप करतोय. म्हणजे इक्वल टाइम इंटरवल मध्ये तो सारखाच एरिया कव्हर करतोय. केप्लर्स सेकंड लॉ आहे. थर्ड लॉ मध्ये काय, स्क्वेअर ऑफ द टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. इथे क्यूब येतोय तर इथे आपल्याला करेक्ट नंबर ओळखायचा आहे, आर क्यूब. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. टी म्हणजे टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स, मीन डिस्टन्स बिटवीन दिस सन अँड द प्लॅनेट आणि सन मधलं जे डिस्टन्स आहे त्याचा क्यूब करायचा आहे, आर क्यूब. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. इथे 3 ही व्हॅल्यू करेक्ट आहे. देन इथे असा क्वेश्चन विचारलेला आहे, आता बघा दोन गोष्टी आपण कम्पेअर करणार आहे. या दोन गोष्टींमध्ये जी ची व्हॅल्यू आपण कम्पेअर करणार आहे. व्हॅल्यू ऑफ जी कॅन बी कम्पेरेबल. आता आपल्याला जी आयडेंटिफाय करायचा आहे की तो द व्हॅल्यू ऑफ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन जी, इट इज द सेम ऑन द इक्वेटर अँड पोल. इट इज द लिस्ट ऑन द पोल, लिस्ट ऑन द इक्वेटर अँड इट इज मॅक्सिमम ऍट द सेंटर ऑफ द अर्थ. तर आता बघा आपल्याला जी करेक्ट आयडेंटिफाय करायचा आहे. तर अर्थचा जो शेप आहे, आता आपल्याला माहिती आहे विच फॅक्टर अफेक्ट द ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. यामध्ये एक आहे शेप ऑफ द अर्थ. आता हे आपल्याला माहिती आहे की जेवढा आपण सेंटर मध्ये जातोय तेवढा जी ची व्हॅल्यू डिक्रीज होते. ऍज हाईट इन्क्रीजेस फ्रॉम द अर्थ सरफेस, व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. आणि थर्ड जो फॅक्टर आहे तो अर्थ सरफेस आहे. अर्थचा जो शेप आहे तो स्पेरिकल नाहीये, इट इज फ्लॅटर नियर द पोल. पोलर रिजन मध्ये तो फ्लॅटर आहे आणि बल्जी ऍट द इक्वेटर रिजन. म्हणून यामुळे रेडियस ही सेम नाहीये. जीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, जी इज इक्वल टू कॅपिटल GM अपॉन आर स्क्वेअर. जी इज ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, एम इज मास ऑफ द अर्थ, देन रेडियस ऑफ द अर्थ कॅपिटल आर. देन याचा मिनिंग होतो जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. ऍज रेडियस इन्क्रीजेस जी डिक्रीजेस. बघा ही जी इक्वेटोरियल रिजन मध्ये जी रेडियस आहे RE, इट इज ग्रेटर दॅन RP. तर तुम्हाला स्पष्ट दिसत असेल की RE इज ग्रेटर दॅन RE इज ग्रेटर दॅन RP. तर रेडियस इन इक्वेटोरियल रिजन इट इज ग्रेटर दॅन रेडियस इन पोलर रिजन. तर रेडियस इथे ग्रेटर आहे. ऍज R इन्क्रीजेस जी डिक्रीजेस. देयरफॉर GE इज लेस दॅन GP. तर इथे GE काय आहे, इक्वेटोरियल रिजन मध्ये जो ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन G आहे तो काय पोलर रिजन पेक्षा कमी आहे. मग पोलर रिजन मध्ये 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि इक्वेटोरियल रिजन मध्ये 9.78. तर पोलर रिजन मध्ये हा ग्रेटर असतो आणि इक्वेटोरियल रिजन मध्ये काय असतो, लिस्ट असतो. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे, इट इज लिस्ट ऑन द इक्वेटोरियल रिजन मध्ये काय असतो, हा लिस्ट असतो. बिकॉज रेडियस इज ग्रेटर. ऍज रेडियस इन्क्रीजेस जी डिक्रीजेस. इथे रेडियस डिक्रीज होते, जी इन्क्रीज होत आहे. तर इनव्हर्स प्रपोर्शन आहे. जिथे रेडियस कमी आहे जी जास्त असणार आहे आणि रेडियस जास्त असेल तिथे जी कमी असेल.
तर हे लक्षात ठेवा, हा महत्वाचा पॉइंट आहे, यावरती एखादा क्वेश्चन मे बी विचारला जाऊ शकतो. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर तुम्हाला असा एक जनरल क्वेश्चन जर विचारला तर यामध्ये ए आणि बी ऑब्जेक्ट आहे. ए आणि बी ऑब्जेक्ट, समजा हा वॉटरमेलॉन आहे आणि हा ऍपल आहे, दोन डिफरंट फ्रूट आपण घेतलेले, त्यांचा मास डिफरंट आहे. इफ दिस ऑब्जेक्ट if they are thrown at the same height from the same height on the बिल्डिंग पासून, समजा बिल्डिंग वरतून आपण टेरेस वरतून असे सेम हाईटने त्यांना रिलीज केलेले आहे, तर अगोदर ग्राउंडला टच कोण होणार आहे? इथे वॉटरमेलॉन टच होईल की ऍपल टच होणार आहे? तर बरेच मुलांचं असं म्हणणं आहे की वॉटरमेलॉन टच होत आहे. वॉटरमेलॉन नाही, तर दोन्ही जे फ्रुट्स आहे एकाच टाइमला ग्राउंडला काय करतील? टच करतील. याचं मेन रिझन आहे this all watermelon and apple, they both reach to the surface in the same time मध्ये ते ground touch करतील, because g is equal to gm upon r square. Gravitational acceleration or acceleration due to gravity produced into this object is not depend upon the mass of an object. इथे small m येत नाहीये, capital G gravitational constant, m is mass of the earth, r is radius of the earth. मग mass of object आहे का? नाहीये. याचा अर्थ यामध्ये जे ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होते त्या मास वरती डिपेंड नसतो, इट इज इंडिपेंडेंट ऑफ द मास. म्हणून अर्थ काय करते? सेम ग्रॅव्हिटेशनल फोर्सने यांना पुल करते आणि एकच ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन पुल मुळे काय होते? ते सेम टाइम मध्ये ग्राउंड वरती रीच करताय. Therefore G is not depend on the mass of an object. Therefore both objects reach to the same time. आपण प्रॅक्टिकल क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो. आता तुम्हाला काही न्यूमेरिकल मध्ये हे फॉर्म्युला यूज करायचे. न्यूटन्स फ्री कायनेमॅटिकल इक्वेशन रिलेटेड टू मोशन. फर्स्ट इज v is equal to u plus gt. तुम्हाला मीनिंग माहिती असेल, u is the initial velocity, then v is final velocity, then s is a displacement, t is a time required, then g is a gravitational acceleration, which is equal to 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. किंवा काही एक्झाम्पल मध्ये मे बी ही व्हॅल्यू 10 पण दिलेली असते, 9.8 और 10, पण आपण तर 9.8 कन्सिडर करू. जर त्यांनी दिलेली असेल, तिथे क्वेश्चन मध्ये 10 सांगितले तर आपण 10 घेणार. तर v is equal to u plus gt. दिस इज द फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन, न्यूटन्स फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन. v is equal to u plus at. ऍक्च्युअली ते a म्हणजे काय की ऍक्सेलरेशन प्रोड्यूस इन लिनियर मोशन. लिनियर म्हणजे समजा कार आहे, व्हेइकल आहे, व्हेइकल पुढे जाते, अर्थच्या सरफेस वरती ज्या मुवमेंट होत आहे, जे ऑब्जेक्ट आपण हे करतोय तर बघतोय, समजा हे बुक आहे, हे बुक मी इकडे हे केलेलं आहे किंवा ज्याच्यावरती फोर्स अप्लाय केलेला आहे, किंवा एखादी कार मुवमेंट होते, लिनियर मोशन मध्ये ए असतो आणि फ्री फॉल मध्ये काय असतो? जी असतो. एखादा ऑब्जेक्ट वरतून खाली येतोय तर त्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन जी प्रोड्यूस होतोय, ए इज रिप्लेस बाय जी. पण या सगळ्या एक्झाम्पल मध्ये आपण ए ची व्हॅल्यू कशाने रिप्लेस करतोय? जी ने रिप्लेस करतोय. तर v is equal to u plus gt. If initial velocity is 0, then it becomes v is equal to gt. Then s is the displacement, s is equal to ut plus half gt square. तर इथे इनिशियल वेलोसिटी 0 असेल तर हे टर्म 0 होत आहे, s is equal to half gt square. थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन, v square is equal to u square plus 2gs. तर इथे इनिशियल वेलोसिटी 0 असेल तर इथे v square is equal to काय होत आहे? 2gs. आपण इनिशियल वेलोसिटी 0 का घेतोय? कारण आपण पर्टिक्युलर हाईट वरून रिलीज करतोय. आता याची इनिशियल वेलोसिटी काय? 0 आहे. आता मी याला रिलीज करतोय तर त्याची वेलोसिटी काय होते? इन्क्रीज होते. म्हणून आपण इनिशियल वेलोसिटी काय घेतोय? 0. इनिशियली इट इज ऍट अ रेस्ट पोझिशन किंवा स्टेशनरी स्टेट पोझिशन. देन एक एक्झाम्पल बघूया आपण. इफ, तर या एक्झाम्पल मध्ये स्टेटमेंट बघू आपण आणि नंतर हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू. An iron ball of a mass 3 kg is released from a height of 125 मीटर. समजा आयर्न बॉल आहे हा 125 मीटर हाईट यावरून तो रिलीज केलेला आहे. म्हणजे याचं जे डिस्प्लेसमेंट आहे ते किती होणार आहे? 125. s is equal to 125. मास त्याचं 3 किलोग्राम आहे. हियर व्हॅल्यू ऑफ g is taken as 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इनिशियल वेलोसिटी आपण काय घेणार आहे? 0. देन फाइंड द टाइम इन विच दिस बॉल टचेस द सरफेस वरती येऊ शकतो. This undergo free fall to the ground and find the time required. टाइम आपल्याला फाइंड करायचा आहे. जर आपल्याला बघा s दिलेला आहे तर s चा आपण फॉर्म्युला यूज करू. तर s is equal to ut plus half gt square. u ची व्हॅल्यू 0 घ्यायची, 0 into t 0. डिस्प्लेसमेंट 125 मीटर होत आहे. हाफ into g is equal to 10 into t square.
2 5 जा 10, इथे 5 t स्क्वेअर होतोय, 2 5 जा 10, तर 5 into t square 5t square, 125 is equal to 5t square, 5 multiplied आहे, divide होतोय, t square is equal to 125 upon 5, answer is 25. By taking square root, 25 चा square root काय आहे तर 5 सेकंड. Therefore this ball touches the ground in 5 सेकंड. 5 सेकंड मध्ये तो ग्राउंड वरती येऊ शकतो. तर आतापर्यंत आपण ग्रॅव्हिटेशनल या चॅप्टरचे लॉजिकल असे एक्झाम्पल बघितले की ते ओरली आपण फास्ट सॉल्व्ह करू शकतो. त्यासाठी कॅल्क्युलेशन लिहिण्याची गरज नाहीये आणि काही फॉर्म्युला तुमच्या लर्न पाहिजे, काही कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे आणि या डिफरंट आहे. केपलर्स लॉस पण तुम्हाला माहिती पाहिजे. केपलर्स लॉचं एखादं एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतो. आपण असं कन्सिडर करतोय की 2 to 3 क्वेश्चन या चॅप्टर वरती येऊ शकतात आणि लॉजिकली कोणता पण असा ट्रिकी क्वेश्चन येऊ शकतो. तर आपल्याला हे माहिती आहे की इझी क्वेश्चन सगळेच सॉल्व्ह करणार आहे, पण ट्रिकी क्वेश्चन ज्याला सॉल्व्ह करता येतील त्यालाच या एक्झाम मध्ये सीईटी मध्ये जास्त मार्क पडणार आहे. तर ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरची तुम्ही खूप चांगली प्रॅक्टिस करा. मी सांगितलेल्या एक्झाम्पल पैकी एक तरी एक्झाम्पल त्यामध्ये तुम्हाला एक्झाम मध्ये दिसेल. मी खूप इम्पॉर्टंट आणि असे ट्रिकी एक्झाम्पल इथे घेतलेले आहे. तर ग्रॅव्हिटेशन चॅप्टर हा नक्कीच तुम्हाला चांगला स्कोर मिळवून देऊ शकतो. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट सेशन मध्ये.